सो हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी श्लोका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आता आम्ही निघालेलो आहोत अर्जंटमध्ये विरारला. अचानक ठरलेला आहे प्लॅन. आणि आता आम्ही आलो आहे दिव्याला. दिव्यावरून पकडले ट्रेन आपली दिवा वसई. पप्पा आळस काढत होते आणि मध्ये हसायला लागले. आणि इथे मी आणि वी आर रेडी टू गो. आणि तिथे गर्दी बघितलात किती कमी होते आणि आता हळूहळू गर्दी किती वाढत चालली आहे, उतरणाऱ्यांचीही आणि चढणाऱ्यांचीही. आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा फक्त, आहा. आणि ह्या दोघी तिथं ज्या बायका होत्या त्या बोलत होत्या आपल्या सुनेबद्दल की ती कामाला जाते. त्यात काय चुकीचं होतं काय माहिती. आणि आम्ही आलो विरारच्या स्टेशनला, आपल्या वसईला. आणि विरार ट्रेन लागणार होते आणि इतकी गर्दी की काय सांगू. आपली सेंट्रल लाईन परवडली. आणि ही आता आम्ही आलेलो आहोत विरारला. विरारला दादा बोलला पोलीस स्टेशनच्या समोर थांबा. मी गाडी घेऊन तिथे आलो. आणि मग आता आम्ही तिथं वाट बघत होतो दादाची. दादा पाऊण तासानंतर आला. आणि मग घरी गेलो आम्ही. घरी जाऊन जेवलो. क्लोई मॅडम बसल्या होत्या तिथे. पप्पा आमचे म्हणत होते माझं पोट खराब झालं आहे. आणि आम्ही आलो होतो शशांकताईच्या मम्मीकडे. आणि नंतरला आम्ही गेलो साईशाला भेटायला, आमचं क्यूट गोंडस बाळ. आणि नंतरला मग आम्ही दादासोबत गेलो द्वारकाला. आणि हो, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, पहिल्याच दिवशी मी गाडी चालवली होती रिक्षा. आणि बघू शकता आजूबाजूला किती सामसूम आहे. आणि हो, मी रिक्षा चालवली म्हणजे का मी एकट्याने चालवली नाही. दादाने स्टेअरिंग धरला होता आणि मला दाखवत होता कसं चालवतात काय. आणि ते 2-3 दिवस माझ्यासाठी एकदम असं मेमरी छान झाली ती. आणि आम्ही चाललो आता द्वारका मंदिरला, मिनी द्वारका मंदिर. आणि असे काहीसे इथे बंगले वगैरे होते, गावासारखं पूर्ण वातावरण होतं. गाड्यांची ये जा कमी होती जरा. आणि माणसं तर खूप होती ते मंदिरात. मला तर असं वाटत होतं मी आमच्या पाचलच्याच रस्त्यावरती जातो आहे. आणि आम्ही आलो मंदिराजवळ. तिकडनं मग मंदिर फक्त बघा लांबून, माझ्या कॅमेराने इतकं छान काय दिसत नाही आहे, पण जर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं तर वा. आतून बघा द्वारकाधीश. आणि असं तिथे खाण्यासाठी वगैरे लाईन लागलेली, पण आम्ही नाही गेलो. आम्ही आलो घरी, मस्त की जेवलो. आणि दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ.